माझे नाव अनिल आहे. मी 20व्या वर्षात होतो आणि एका साध्या खेड्यात राहत होतो. गावात सगळे शेतकरी होते. दररोज मी माझ्या शेतात जायचो, पीक काढायचो, जनावरे पाळायचो आणि जमीन सांभाळायचो. संध्याकाळी आम्ही सगळे नहराजवळच्या वडाच्या झाडाखाली जमतो आणि दिवसभरात जे झाले ते सांगत असू. रात्री जेवल्यानंतर गाव शांत होत असे. सगळे सकाळी लवकर उठून कष्ट करत असल्याने रात्री कोणीच बाहेर नसायचे. माझे कुटुंब सुखी आणि चांगल्या स्थितीत होते. गावात आमची चांगली प्रतिष्ठा होती. घरी परतताना रोज माझ्या शेजाऱ्याच्या घरासमोरून जायचं. तो एक वर्षापूर्वी लग्न करून बाहेरगावी कामासाठी गेला होता आणि बायकोला सासूसोबत सोडून गेला होता. सासू खूप वृद्ध होती. मी त्यांना मदत करायचो. काही गरज असेल तर आणून देत असे. बायको मला धान्य द्यायची आणि मी पिसून आणून देत असे. गोणी खूप जड असायची. एकदा मी ही मदत करते, मी आश्चर्याने पाहिले. तिने माझ्या शरीराला विचित्र रीतीने स्पर्श केला. मला खूप लाज आणि संकोच वाटला. मी डोके खाली केले. तिने विचित्र हसले. ते हसणे मी कधीच विसरू शकत नाही. गोणी घरात ठेवल्यानंतर तिने म्हटले, "थांब, मला तुला आत यायचे आहे." मी आत गेलो. तिने सांगितले की गोणी चुलीजवळ ठेवा. मी ठेवत असताना तिने जवळ येऊन मला चुंबन दिले. पहिल्यांदाच मी असे अनुभवले. मला विजेसारखे वाटले. मी खूप लाजलेलो आणि संकोचलेलो होतो. ती मात्र सहज हसत होती. मी पळून घरी गेलो. त्या रात्री मी झोपू शकलो नाही. त्या चुंबनाचा आणि संवेदनेचा विचार करत राहिलो. सकाळी स्नान करून, नाश्ता करून शेतात गेलो. परतताना तिने घरासमोर उभी राहून म्हटले की तिला शेळ्यांसाठी बरसीम आणायचे आहे. मी आणून दिले. तिने म्हटले, "रात्री जेवल्यानंतर ये, जनावरे आत घालायला मदत कर." मी रात्री गाव शांत झाल्यावर मी गेलो. सासू खोल झोपलेली होती. जनावरे आत घातल्यानंतर तिने म्हटले, सासू खोल झोपलेली होती. जनावरे आत घातल्यानं पण तिने दार बंद केले आणि अंधार केला. खोलीत दिवा होता, पण तिने दार बंद केले आणि अंधार केला. तिने माझा हात धरला आणि म्हटले की तिला काही दिसत नाही. तिने दार बंद केले आणि अचानक मला चुंबन दिले. मी घाबरलो. जे झाले ते झाले. असे जवळजवळ 3 वेळा घडले. एकदा मी तिच्याकडे जात असताना शेजाऱ्यांचे कुत्रे जोरात भुंकू लागले. गावात चोर आल्याची भीती पसरली. सगळे उठले. माझा मोठा भाऊही त्यात होता. आम्ही दोघे घरात घाबरून होतो. मला कल्पना सुचली. मी म्हटले, "सांग की चोराने बकरी नेली." मी छोट्या भिंतीवरून उडी मारून उसाच्या शेतात पळालो. ती ओरडू लागली. लोक माझ्या मागे धावले. काही जण गोळ्याही झाडले. मी बकरी सोडून पळालो. नंतर घरात मागच्या बाजूने शिरून कपडे बदलले. छोट्या भावाला विचारले तर त्याने सांगितले की शेजाऱ्यांकडे चोर आला होता. मी बाहेर गेलो तेव्हा ती माझ्याकडे पाहून हसली. माझ्या मोठ्या भावाने माझ्याकडे विचित्र नजर टाकली, पण काही बोलला नाही. दुसऱ्या दिवशी मी शेतात जात असताना सासूने मला हाक मारली आणि चोराची गोष्ट सांगितली. ती मला खालून वर पाहत होती. त्या दिवशी तिने मला मुलाला पत्र लिहायला सांगितले, की तिचा नवरा तिच्यासाठी कष्ट करत बाहेर आहे आणि ती माझ्याशी फसवणूक करत आहे. मला स्वतःबद्दल घृणा आणि तिरस्कार वाटू लागला. एक आठवड्यानंतर तिने मला बँकेत पैसे काढायला शहराला येण्यास सांगितले. मी गेलो. बँकेत ती आत गेली आणि मी बाहेर थांबलो. त्यावेळी एक मुलगी जात होती. एक तरुण तिला छेडत होता. मी त्याला थांबवले आणि मोठ्याने म्हटले, "ती माझी चुलत बहीण आहे." मुलगी माझ्याकडे पाहिली. मला ती आवडली. तरुण गेल्यानंतर ती आली आणि नमस्कार करून विचारले की मी तिला खरोखर ओळखतो का? मी म्हटले, "नाही, पण ओळखायला आवडेलसली." त्याच वेळी कविता बाहेर आली आणि मुलीबद्दल विचारले. ती हसली. मी सांगितले की ती पत्ता विचारत होती. कविताला मी लवकर निघायचे होते. तिने म्हटले की हॉटेलमध्ये विश्रांती घेऊ. मी नकार दिला कारण आम्ही लग्न केलेले नाही. तिने आग्रह केला आणि खर्च स्वतः करेल असे सांगितले. आम्ही एका साध्या हॉटेलमध्ये गेलो. व्यवस्थापक तिला ओळखत असल्यासारखा वागला आणि खोलीची चावी दिली. आत गेल्यावर तिने स्वच्छता केली, मेकअप केला आणि सुंदर नाईट गाऊन घातला. जे झाले ते झाले. नंतर स्नान करत असताना मला पुन्हा घृणा वाटली. तिचा नवरा तिच्यासाठी कष्ट करतो आणि मी त्याच्या बायकोसोबत असे वागतो, हे मला सहन झाले नाही. मी तिला कपडे घालून निघायला सांगितले. बाहेर तिने व्यवस्थापकाला पैसे दिले. मी नकार दिला तरीही आम्ही रेस्टॉरंटमध्ये गेलो. तिने कबाब, कोफ्ते आणले आणि पैसेही तिनेच दिले. नंतर तिने आणखी वेळ घालवायचा आग्रह केला. मी निघायला तयार होतो. तिने अर्ध्या तासात भेट आणतो, असे सांगून गेली आणि सोनची अंगठी आणली. मी नकार दिला. मला व्यवस्थापकाबद्दल शंका आली. तिने सांगितले की ती पहिल्यांदाच आली आहे. मला विश्वास बसला नाही. मी तिच्या नवऱ्याबद्दल विचारले. तिने सांगितले की लग्न तिच्या मर्जीने झाले नव्हते, ती त्याला प्रेम करत नाही आणि मला प्रेम करते. मला तिची दुष्टता आणि विश्वासघात समजला. मी लवकर निघालो.
घरांजवळ येताना तिने पुन्हा भेटायचे विचारले. मी थकलो आहे आणि बोलू नकोस असे म्हटले. घरी गेल्यावर मोठ्या भावाने मला बोलावले. सगळे कुटुंब एकत्र होते. काकाने विचारले की शेजाऱ्याच्या बायकोसोबत काय चालले आहे. मी काही नाही असे सांगितले. काकाने मला थप्पड मारली आणि म्हटले की त्यांना सर्व माहिती आहे. मोठ्या भावाने सांगितले की बकरीच्या घटनेपासून ते मला पाहत होते. आज मी कुठे कुठे गेलो तेही त्यांना माहिती आहे. काकाने म्हटले की आमची प्रतिष्ठा आणि सन्मान महत्वाचे आहेत. जे करशील ते तुलाच परत मिळेल. मी खोटे बोललो की मी तिच्यासोबत काही वाईट केले नाही. त्यांनी विश्वास ठेवला नाही. काकाने दोरी आणून मला बांधले आणि जनावरांच्या गोठ्यात ठेवले. मी रात्रभर रडत राहिलो आणि पश्चात्ताप करत राहिलो. सकाळी आईने म्हटले, हराम आहे बाबा, दुसऱ्याच्या बायकोसोबत असे वागणे. तू स्वतःला सैतानाच्या हाती कसे दिलेस? तिने सोडण्यास नकार दिला. काका आले आणि म्हटले की 2 पर्याय आहेत. चुलत बहिणीशी लग्न करून गावाबाहेर राहायचे किंवा बाहेरगावी जाऊन काम करायचे. मी लग्न न करता बाहेर जाण्यास तयार झालो. आईने सामान तयार केले. मी स्नान केले पण जेवू शकलो नाही. आईने पैसे दिले. कुटुंबातील इतर लोक माझ्याशी वाईट वागत होते. मी शहराला गेलो आणि छोटा भाऊ बोलत होते. फक्त आई आणि हॉटेलमध्ये खोली घेतली. व्यवस्थापकाने ओळखपत्र मागितले. मी नकार दिल्यावर त्याने जास्त पैसे मागितले. मला समजले की आधीच्या वेळी तिने किती दिले होते. मी पश्चात्ताप करत राहिलो. दररोज थोडी कागदपत्रे पूर्ण करत असे. मी नियमितपणे मशिदीत जाऊन प्रार्थना करू लागलो आणि माफी मागत असे. एकद्याला सर्व सांगितले. त्याने म्हटले की खरी पश्चात्ताप केली तर परमेश्वर माफ करतो. फक्त पुन्हा न करण्याची खरी इच्छा असावी. त्याच्या बोलण्याने मला समाधान मिळाले. हॉटेलच्या व्यवस्थापकाने नंतर सांगितले की ती अनेक पुरुषांसोबत येत असे आणि नेहमी स्वतः पैसे देत असे. माझ्यानंतर ती पुन्हा आली नव्हती. मला आणखी घृणा वाटली. एकदा छोटा भाऊ पैसे घेऊन आला. त्याने सांगितले की ती माझ्याबद्दल विचारत होती. मी तिला विसरावे असे वाटत होते. मी घरी गेलो तेव्हा खोलीत ती झोपलेली होती. ती कशी आली हे मला कळले नाही. तिने माझ्या गळ्यात हात घातले आणि म्हटले की मी तिला सोडू शकत नाही. मी सांगितले की कुटुंबाला कळले आहे आणि ते शांत बसणार नाहीत. तिने कपडे व्यवस्थापकाने जास्त पैसे मागितले. मला शंका आली की त्यानेच तिला सांगितले. आम्ही बाहेर गेलो. तिने विचारले की मी का दूर राहतो. मी सर्व सांगितले आणि तिला पश्चात्ताप करायला सांगितले. तिने म्हटले की ती मला सोडणार नाही. मी धमकी दिली की मी तिच्या नवऱ्याला पत्र लिहीन. तिने थंडपणे म्हटले की करायचे असेल तर कर. त्याच वेळी काका आणि मोठा भाऊ आले. तिने सांगितले की मीच तिला बोलावले. मी नाकारले. तिने अचानक सांगितले की ती माझ्यापासून गर्भवती आहे. मी थरारलो. काका आणि भाऊही गप्प राहिले. तिने रडत सांगितले की गर्भपातामुळे तिचे जीवन धोक्यात येईल. काकाने तिला जायला सांगितले आणि नंतर डॉक्टरकडे पाहू असे म्हटले. ती जाताना माझ्याकडे द्वेषाने पाहिली. काका आणि भावाने मला दोष दिला. मी शपथ घेतली की मी तिला बोलावत राहते. मोठ्या भावाने म्हटले की मीच स्वतःला यात ओढले. काकाने मला हॉटेल सोडायला सांगितले. मी सामान घेतले. काकाने मला हॉटेल सोडायला सांगितले. मी सामान घेतले. काकाने एका दलालाद्वारे शांत परिसरात सुसज्ज घर भाड्याने घेतले. मी तेथे गेलो आणि प्रार्थना करत राहिलो. तोच साधू पुन्हा भेटला. त्याने धीर दिला. एकदा बाजारातून येताना मला ती मुलगी तिची बँकेसमोर भेटली होती. तिने विचारले की मी इथे का आहे. मी सांगितले की कागदपत्रांसाठी घर भाड्याने घेतले आहे. तिने हसून सांगितले की तीच इमारत तिच्या वडिलांची आहे. वडील दुसऱ्या मजल्यावर सुसज्ज घर देतात. संध्याकाळी तिचे वडील आले आणि आभार मानले. त्यांनी दुसऱ्या दिवशी जेवायला बोलावले. मी गेलो. त्यांनी चांगले जेवण केले. तिच्या आईने हसत माझ्याकडे पाहिले. तिने बँकेसमोरच्या स्त्रीबद्दल विचारले. मी सांगितले की ती नातेवाईक होती. वडिलांनी विचारले की मी गाव सोडून का आलो. मी खोटे सांगितले की टायरचे दुकान उघडायचे आहे. त्यांनी एक दुकान सुचवले. मी होकार दिला पण मनात खूप काळजी होती. मला ती मुलगी आवडली होती. पण माझ्या चुकांमुळे मी काही करू शकत नव्हतो. रात्री 10 वाजता दार ठोठावले गेले. तीच कविता होती. मी ओरडलो की ती माझे ठिकाण कसे शोधते. तिने सांगितले की दलालाकडून कळले. ती आत शिरली आणि विचारले की कोण मला तिच्यापासून दूर नेत आहे. मी रागात ओरडलो आणि शिवीगाळ केली. त्याच वेळी ती मुलगी जिच्याशी मी बोलत होतो ती पायऱ्यांवर आहे. कविताने म्हटले की ती माझी बायको आहे आणि मी तिच्यावर रागावलो आहे. मुलगी माझ्याकडे पाहून पळाली. मी कोसळलो. मुलीचे वडील आले आणि म्हटले की बायकोशी ताळमेळ साधा. मी सांगितले की ती जाईल. त्यांनी सकाळपर्यंत सोडून द्यायला सांगितले आणि लग्नाचे कागद मागितले कारण तपासणी होते. मी होकार दिला. त्यांनी दार बंद केले. मी तिला सांगितले की सकाळ होताच ती निघून जावी. ती खोलीत गेली. मी बाहेर बसून प्रार्थना करत राहिलो. थोड्या वेळाने तिने मला उठवले.
तिने काहीही परिधान केले नव्हते आणि म्हटले की शेवटच्या वेळी एकत्र राहू. मी रागात आलो. जवळच्या टेबलावरचा छोटा चाकू घेऊन मी तिला ओरबडले. ती रक्तबंबाळ होऊन पडली. मी खाली धावलो आणि इमारतीच्या मालकाला सांगितले. त्याने ॲम्ब्युलन्स बोलावली. रुग्णालयात पळालो. नर्सने पोलिसांना फोन करायला सांगितले. तेव्हा मी पळालो. मालकाने विश्वास ठेवला की सर्व ठीक आहे. मी थेट गावी गेलो. छोट्या भावा आम्ही गप्प राहिलो. आईला कळले की काहीतरी चूक आहे. आई आली तेव्हा आम्ही गप्प राहिलो. काकाने तिला काहीही नाही असे सांगितले. मोठा भाऊ तिला खोलीत घेऊन गेला. काकाने मला सांगितले की जखम वरवरची आहे. हे चांगले आहे. मी शहरातील नातेवाईकांकडे राहावे. काकाला प्रभावशाली माणसे माहिती होती. आई रडत म्हणाली, बघ बाबा, हर्माचा शेवट कसा होतो. परमेश्वर आपल्याला वाईट गोष्टींपासून वाचवतो. मी आईला मिठी मारली. काकाने पैसे दिले आणि सामान तयार केले. मी नातेवाईकांकडे गेलो आणि 1 महिना लपून राहिलो. 1 महिन्यानंतर काका आले आणि सांगितले की विषय संपला आहे. मी तपशील विचारले. काकाने उद्देश सांगितले की ती गर्भवती नव्हती. तिचा उद्देश लग्न करण्याचा होता. सासूने तिला घरातून हाकलले नव्हते. तिने गर्भाची खोटी गोष्ट सांगून कुटुंबाला दबाव आणला होता. काका रुग्णालयात गेले होते. जखम वरवरची होती. प्रभावाने विषय मिटवला गेला. सर्वांना कळले की मी फसवलो गेलो होतो. माझ्या पश्चात्तापामुळे आणि प्रार्थनेमुळे परमेश्वराने मदत केली. लोकही माझ्या बाजूने होते, कारण मी तिच्यापासून दूर राहिलो होतो. मी ही गोष्ट सांगितली आहे जेणेकरून तुम्ही समजून घ्याल की जे तुम्ही दुसऱ्यांसोबत करता तेच एक दिवस तुमच्यासोबतही होते. चुकीच्या मार्गावर चालणे, दुसऱ्याच्या वैवाहिक जीवनात हस्तक्षेप करणे आणि तात्पुरत्या लालसेला बळी पडणे हे स्वतःला आणि कुटुंबाला मोठ्या संकटात ढकलते. पश्चात्ताप आणि योग्य मार्गावर परतणे हेच खरे समाधान देते. कुटुंबाचा सन्मान, स्वतःचा आत्मसन्मान आणि दुसऱ्यांच्या भावना यांचा विचार करणे आवश्यक आहे. अशा चुका टाळा आणि जबाबदारीने जगा. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि यापेक्षाही अधिक रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलवर नुकताच अपलोड केलेला नवीन व्हिडिओ नक्की पहा. तो तुम्हाला खूप आवडेल, अशी मला आशा आहे.